Hello guys, good evening. Welcome back to my channel. सो आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहे आणि इथे आमचा स्वयंपाक चालू आहे. तर स्वयंपाकामध्ये आज काही जास्त स्पेशल नाहीये, फक्त शेंगोळी. तुम्हाला आय डोंट नो तुम्हाला शेंगोळी म्हणजे काय काय कळेल की नाही, पण तुम्ही बघा आता मी कशा पद्धतीने बनवते. तर जास्त काय असं मी भरपूर काय त्याच्यामध्ये ऍड करणार नाही. नॉर्मली फक्त आपलं कांदा, रोज रोज चपाती भाजी खाऊन खाऊन जो कंटाळा येतो. इथे कांदा छानपैकी परतलेला आहे. याच्यामध्ये आता बेसिक मसाले जास्त काही नाही, हळद मीठ चटणी एवढंच घालणार आहे. ही हळद ऍक्च्युली गावाकडची आहे, गावाकडची म्हणजे आमच्या विदर्भातली घरी बनवलेली हळद आहे. चटणी पावडर सुद्धा घरचीच आहे. छानपैकी चटणी हळद परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं. पाणी याच्यामध्ये थोडंसं टाकणार मी आता. दाखवून दे एकदा. ह्याच्यामध्ये मी लसूण कुटलेला होता, त्यामुळे ह्याच्यामध्ये पण थोडं पाणी ऍड केलेलं ते पण आपण टाकून घेऊया. आणि इथे थोडी कोथिंबीर, पिठामध्ये सुद्धा मी थोडी कोथिंबीर आणि लसूण ऍड केलेला आहे. सो सिंपल अशी ही रेसिपी आहे. रोज रोज चपाती भाजी खाऊन खाऊन जो वैताग येतो त्याच्यासाठी हे एक ऑप्शन आहे आपल्याकडे. सिंपल बट शॉर्ट आणि टेस्टी, हेल्दी सुद्धा. हा जो मसाल्याचा डबा आहे हा मी मेशोवरनं ऑर्डर केलेला आहे. इथे अशी छानपैकी चपाती लाटायची पहिलं आणि त्याला एक 4 काप करून त्याला फोल्ड द्यायची. अशा प्रकारे मी हे सर्व लाटून हे बनवून घेणार आहे आता. सो इथे छानपैकी हे लाटून घ्यायचे चपाती सारखं गोल छान लाटायचं. ह्याच्यामध्ये मी बेसन प्लस थोडे ज्वारीचे पीठ आणि गव्हाचे पीठ हे असं ऍड केलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर आणि जिरे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. अशा प्रकारे तेल लावायचं जेणेकरून ते आतमधून छानपैकी शिजतील आणि चिपकणार नाही. ते एकदम इझिली ते तुम्हाला मी याचा फायनल व्ह्यू दाखवणारच आहे. सो फायनली हे असे काही दिसत होते आणि आता पाणी सुद्धा आपलं चांगल्यापैकी उकळलेलं होतं. सो हे एक एक करून असे पाण्यामध्ये मी उकळत्या पाण्यात सोडणार आहे. हे दिसताना असे दिसत आहे, पण शिजल्यानंतर तुम्ही बघाल खूप टेम्पटिंग दिसतात. हे दिसत होते गरमागरम वाफळलेली आणि छान सुगंध येत होता याचा. खायला पण आय थिंक सो तेवढीच टेस्टी असतील. सो बाय, गुड नाईट.